आयुष्याचा भानू कधी त्या ठिकाणी बाल असतो, कधी त्या ठिकाणी तरुण होतो, कळतच नाही. बघता बघता त्या ठिकाणी तरुण होतो, बघता बघताच वृद्धत्व अवस्था येते. नाकमुख गळू लागले आणि स्वाना परिगती झाली अवघे करीते हाल हाल गा. सगळं हातातलं निघून जातं त्या ठिकाणी, पायाला त्या ठिकाणी लाथवा भरतो, लटलट कापायला लागते त्या ठिकाणी. चहाची बसी कप नीट धरता येत नाही, खळखळ खळखळ वाजत त्या ठिकाणी असतं. चली जा रहे हैं उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, बचपन बिताएगा जवानी बिताएंगे, बचपन बिताएगा जवानी बिताएगी, बचपन बिताएगा जवानी बिताएगी, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे। चली जाएगा चली जा रही है हो उमर धीरे धीरे. आयुष्य हळूहळू हळू त्या ठिकाणी काळाच्या ताब्यामध्ये चाललेलं आहे का. काळ मांजर खाते आयुष्याचा गोळा, आयुष्य रूपी लोण्याचा गोळा काळ मांजर त्या ठिकाणी असणार सावकाश कळत पण नाही दिवस गेलेले. घडी घडी काळ घडी घडी काळ वाढला पांढरे होतात केस त्या ठिकाणी. आणि तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण आणखी तरुणच येत. वय ढळलेलं असतं. इथं आताच कुठंतरी इथं जाण्यातली घटना झालेली. एका दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी असणारे ते बाबा 62 वर्षाचे होते, परंतु एक कोणतरी असणार त्या ठिकाणी त्याला ओ बाबा असं म्हटलं. बाबा म्हटल्यानंतर त्यांना एवढा राग आला आणि तिथं राहणाऱ्या परिचेकाला त्या अधिकाऱ्याने मारहाण केली. आणि म्हणले कामून मारलं, हे मारलं. चौकशी केल्यानंतर सांगितलं ती मला बाबा म्हणली म्हणते, त्याच्यामुळे तिला मी मारलं. म्हणजे बघा किती अवघड आहे. आता 65 वर्षाचं वय म्हणजे बाबा झालं ना होय. म्हणजे माणसाची अपेक्षा तरुण होते आणि शरीर जीर्ण होतं त्या ठिकाणी. कुठंतरी पुन्हा मोबाईलला आलं होतं, मावशी म्हणल्यामुळे त्या बाईनं भांडण झालं. मावशी कोण म्हणला, नंतर सिद्ध झालं काय म्हणायचं तर मॅडम कम नाही म्हणला मला, मावशी कोण म्हणला, मॅडम कम नाही म्हणला. महाराज घटना आहेत या सगळ्या, सांगता येत नाही एवढ्या घटना आहेत. कारण कलियुग एखाद्याला म्हणलं ना 75-80 वर्ष आजी थोडं आजी आहे का मी चुकलं बाबा, मग कुमारिका थोडस बाजूला सारखं म्हणून मॅडम म्हणावं लागत. त्या अपेक्षा माणसाच्या मनातला अपेक्षा काम वगैरे सगळ्या अशा तरुण होतात आणि वय मात्र त्या ठिकाणी वृद्ध होत जातं. शरीर आपल्याला साथ देत नाही, पण मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी
450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी सांगितलं, मरो टेकली शरीर आणि पाया शोधून बांधितो घर. शरीर मरायला टेकलं तरी देखील असणार त्या ठिकाणी 5वं घर पाया शोधून परवा मला न्यातील, पाया खांदताना मला न्या. कसं करायचं काय करायचं मी सांगतो. आता तुम्ही परवा जाणार आहेत ना बाबा, तर गपची बसा. नाही नाही मला न्या, मला पाहू द्या ते घर, कारण न्यालय अनुभव घेतलेला. पाया मी बोलत नाही तो कवर, पाया शोधून बांधितो घर, मरो टेकले शरीर. असं त्या ठिकाणी असणार. शरीर साथ देत नाही, मन मात्र त्या ठिकाणी तरुण होत राहतं माणसाचं. आणि मन तरुण होत राहतं, इच्छा तरुण होत राहते, इच्छा संपतच नाही, शरीर जर्जर झालेलं असतं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने अर्जुनाला बोध करतात. अर्जुना, एक कौमरत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहीची नाशे एकेका सवे. हा देह त्या ठिकाणी एका एका सोबत नाश त्या ठिकाणी पावायला लागलेला आहे. बालपण गेले नेनता, तारुण्य तसे विषय वयाथा, आणि वृद्धपणे पर्वतली चिंता, मरे मागोता जन्म घेणे. आणि म्हणून सुंदर प्रकारचा बोध करतात श्रीकृष्ण परमात्मा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारे यौवनं जरा, तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. ज्ञान झाल्यानंतर जे ज्ञानी माणसं आहेत ना, ही सगळी अवस्था जाणून त्या ठिकाणी जीवन जगत असतात. त्यांना माहित असतं या शरीर जाणार आहे, म्हणजे पटकन सावध होतात. अरे वा, 13व्या अध्यायामध्ये तर ज्ञानोबरायांनी सुंदर चिंतन केलेलं आहे, पण आपल्याला आता तिकडे जायला वेळच त्या ठिकाणी नाही. भाऊजी म्हणाले, कमळाच्या फुलासारखे दिसणारे डोळे येत नाही, हे कधी त्या ठिकाणी पिकलेल्या त्या पडुळासारखे होतील सांगता येत नाही. पिकलेलं ते पडुळच असतं, तो ते चिकट चिकट भोकरासारखे होतात. म्हणजे तलवारीच्या धारीसारखं नाक आहे ना, ते कधी त्या ठिकाणी असणार ते गळून म्हणजे वाकडं तिकडं होईल सांगता येत नाही. आणि एवढा तेजस्वी असणारा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा, पण बाभळीच्या खोडासारखा त्या ठिकाणी सुरगळून जातो त्या ठिकाणी. का बरं? या शरीराला नाश सांगितलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे ज्ञानवान माणसं येतं ते त्या ठिकाणी सावध होतात. आणि ज्या शरीरामध्ये जो आत्मा आहे ना, तो चैतन्य, तो मात्र मरत नाही. त्याला बालपण नाही, तरुण पण नाही, त्याला वृद्ध पण नाही, आणि तो मरत नाही, तो त्या ठिकाणी असणारा. म्हणून त्या आत्म्याला जा आणि शरीराची अपेक्षा सोडून कर्म करत राहा, ज्ञान त्या ठिकाणी तू घे. अशा पद्धतीनं आत्म्याचं स्वरूप समजावून सांगत असताना सांगतात, आत्मा कसा आहे त्या ठिकाणी. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भवितावान भूयः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर अंतवंत आहे, पण आत्मा मात्र नित्य. प्रत्येकाचा आत्मा एकच आहे का नाही. स्त्री झाली म्हणून आत्मी, लहान मुलगा झाला म्हणून छोटा आत्मा, म्हातारा झाला म्हणून म्हातारा आत्मा आहे का? नाही महाराज. सगळ्याला आत्म्याला नाव मात्र एकच आहे. देहाला नाव वेगवेगळं आहे. देह जड आहे, नाशिवंत आहे, पंचमहाभूताचा आहे, चिखलाचा आहे, पण आत्मा मात्र चैतन्य आहे. आणि आत्मा तो नित्य आहे. तो कसा आहे? अज, नित्य, शाश्वत, पुराण. आणि हा आत्माच म्हणजे त्या ठिकाणी तो परमात्मा आहे. म्हणून हे सगळं स्वप्न आहे. आणि स्वप्नामध्ये त्या ठिकाणी जे ज्ञानी माणसं असतात, जागृत झाल्यानंतर त्या स्वप्नाला भुलून जात नाही. स्वप्न कसं पडू? स्वप्न गरिबीचं पडू, श्रीमंतीचं पडू, स्वप्न दुःखाचं पडू, सुखाचं पडू, आणि स्वप्नात काही घडू, आहे का नाही. शहाणा मनुष्य उठल्या रडत बसतो का? रडतो का? काय झालं म्हणजे स्वप्नात म्हणजे ₹1,00,000 तोटा झाला. आणि असा जर रडत बसला तर दिगंबर तात्या त्याला आपण लई शहाणा म्हणू का? मी बोलत नाही महाराज, ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. जैसे स्वप्ना माझी देखिले, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवोनिया पाहिजे तव काही नाही. स्वप्न पडत असताना मात्र ते खरं वाटतं. सगळं माणसाला त्या ठिकाणी दुःखाचं स्वप्न पडत असताना मनुष्य रडतो लगे डायरेक्ट. स्वप्न पडतं कोणीतरी त्या ठिकाणी, जवळची व्यक्ती जाते, आणि मग असं स्वप्न त्या ठिकाणी जवळची प्रेमाची व्यक्ती गेली, स्वप्न पडलं,
आणि मग तो मनुष्य मोठ्या मोठ्याने रडतो, नाही का नाही. विनोदाने आमचे गुरुजी सांगायचे ना, त्या ठिकाणी अत्यंत जीवलग दोघ जण नवरा बायको एकामेकाशिवाय राहत नाही, पण काय स्वप्न काही पडते तसं काय नाही, स्वप्नाचा काही भरोसा नसतो. त्या बाईला एक दिवस रात्री झोपल्यानंतर 12 वाजता पती जवळ आहे, पण तिला स्वप्न पडलं पतीचाच अपघात झाला आणि गेले. स्वप्न आहे बरं का, वाईट वाटू देऊ नका. आणि स्वप्न पडल्यानंतर त्या ठिकाणी ती एकदम रडायला लागली मोठ्या मोठ्याने. स्वप्नात त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या रडा, घरातले सगळे उठले आणि उठल्यानंतर तिला हलून जागा केलं. आता ती पूर्ण शुद्धीवर आली नव्हती, मोठ्याने रडायला लागली, अनु अनु यायला लागली, केस तोडायला लोळायला लागली. अगं काय झालं रडायला? अहो म्हणे ते गेले ना, आता कोणाकडे म्हणायचं, कशाला जगायचं, राहायचंच कशाला, जीवनात राहिलीच काय गोळी आता त्याच्या शिवाय. आणि ती जागी झाली ना, जवळच झोपलेली त्याला काही सुधारणा. ते त्या ठिकाणी जागे जागे बघत येत की बाई अनु अनु यायला लागली. बाकीचे सांगितलं तुम्हीच बोलावं आता. त्यांनी धरलं म्हणजे अगं मी आहे ना, माझ्याकडे डोळे उघडून पाय ना, मी आहे ना. तेव्हा ती म्हणली तुम्हाला काय चाटायचं का आता, आमची तीच गेले, तुम्हाला काय चाटायचं आता. त्याने अनु अनु घेतलं, अगं मी आई म्हणतो तरी त्या ठिकाणी. आणि म्हणून हे बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय आता, मग तेच गेले. म्हणजे शुद्धीवर यायला म्हणून तिच्या अंगावर पाणी आणून टाकलं, शुद्धीवर आली आणि मग मात्र सगळा हास्या झाला. ज्ञानदेव म्हणे पाया पायी, ज्ञानदेव म्हणे पाया पायी. स्वप्नीचे चैले जाईल लया. ज्ञानेश्वर महाराजांचाच अभंग आहे हा. ही ओवी आणि माऊलीचा अभंग एक समर्पक आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल लया. स्वप्नातलं जागृत झाल्यानंतर काही उपयोगाला येत नाही, सगळं त्या ठिकाणी खोटं असतं. तसं अर्जुना हे सगळं स्वप्न आहे आणि एक आत्माच त्या ठिकाणी शाश्वत आणि त्या ठिकाणी खरा आहे. तैसी हे जान माया, तू भ्रमता शिवाया, शस्त्र आणि कलिया छाया, जैसी अंगीन रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेत ब्रह्मकारू दिसे भ्रांशला. परी भानू नाही नासला तया सवे, तैसी शरीराच्या रूपी, सर्वता नासू नाही स्वरूपी. म्हणून तुहे नारूपी भ्रांती बापा. शरीराचा नाश झाला म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही, आत्मा म्हणजेच आपण आहे, शरीर म्हणजे आपण नाही. सुंदर प्रकारचा उपदेश आहे. एक दोनच श्लोक घेतो. त्या ठिकाणी शरीराचं स्वरूप सांगत असताना काय सांगतात, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. या श्लोकावर ज्ञानोबराने एकच ओवी केली. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन हे वेडिजे, तैसे ज्ञानतराचे स्वीकारिजे, चैतन्य नाते. चैतन्य नाते आपण. आणि हे शरीर म्हणजे त्या ठिकाणी वस्त्र आहे.
जसं जुनं झालेला शर्ट, जुनं झालेलं वस्त्र आपण टाकून देतो, नवीन धारण करतो, तसं शरीराचं आयुष्य संपलं, म्हातारपण आलं, या शरीर जीर्ण झालं की आयुष्याच्या पद्धतीनं शरीर निघून जातं आणि हा देहात्मा आपल्या कर्मा पद्धतीने दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. या शरीराला तो टाकून देतो आणि तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. म्हणजे आत्मा शाश्वत आणि देह नश्वर अशा पद्धतीचा बोध परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा करतात आणि अर्जुनाला अशा पद्धतीचं ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा नष्टो मोह स्मृतीन लब्ध्वा त्वत्प्रसादान् मया चित्तम् संदश्यगत संदेहं तत्पुरुषो मदर्पणम्. देवा माझा मोह नष्ट झालेला आहे. तुम्ही सांगितलेली कर्म, तुम्ही सांगितलेला उपासना आणि तुम्ही सांगितलेलं ज्ञान, त्याच्यामुळं माझा मोह सदेह म्हणजे सहकुटुंब निघून गेला. आता नष्ट मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान् मया चित्त. तुमच्या प्रसादाने माझा मोह नष्ट झालेला आहे. देवा आता मी युद्ध करतो, आता मला त्या ठिकाणी कोणाचा मोह राहिला नाही. मला याचं स्वरूप सगळ्याचं कळलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. जेव्हा मनुष्य देहाच्या असणाऱ्या आसक्तीमध्ये गुंततो ना, तेव्हा साधू संत आपल्याला हाच उपदेश करतात. जेव्हा माया जाळामध्ये मनुष्य गुंततो ना, तेव्हा साधू संत आपल्याला हाच त्या ठिकाणी उपदेश करतात. आणि मग कबुली दिली कोणी त्या ठिकाणी असणारे, सांगितलं आता सांगा, आता माझा मोह कुटुंब सहकुटुंब निघून गेलेला आहे, आता तुम्ही युद्ध करायला सांगा. एवढंच नाही तर त्यांना दुर्योधनालाच मारायचं तुम्ही काय सांगता, तर तुम्ही म्हणले आता धर्मराजावर शस्त्र तरी देखील धरायला तयार आहे, कारण मला माहिती झालेलं आहे आत्मा मरत नाही आणि देह हा नाशिवंत त्या ठिकाणी आहे. आत्म्याचं स्वरूप अविनाशाचं आहे. मी मारता नाही, ते कोणी मरत नाही आणि आत्मा मरत नाही. आणि म्हणून ज्ञान झाल्यानंतर केलेल्या कर्माचं पाप माणसाला लागत नाही. अर्जुन त्या ठिकाणी असणार हनुमंतरायाच्या हाताने लंका जळली पण पाप लागलं नाही, कारण हनुमंतराय ज्ञानी भक्त होते आणि ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म केलेलं होतं. म्हणून अर्जुनाला सांगितलं मला अर्पण बुद्धीने आणि ज्ञान होऊन अर्जुनाने युद्धामध्ये, ज्ञान होऊन भगवंताने अर्जुनाला त्या ठिकाणी युद्धामध्ये त्या ठिकाणी अर्जुनाला घालतात आणि मग कबुली दिलेली आहे. आता मात्र अर्जुन म्हणतो आता देवा मला ज्ञान झालं, हे तर माझ्या जवळच होतं पण मला कळत नव्हतं. पासी योनी करीकडे डोळ्याची अंधारे कसे काय रे ते निघावे. आणि अशा पद्धतीने अर्जुन ज्ञानी झाला. आणि मग आता युद्धाला सुरुवात झाली. खम 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 शस्त्रास्त्र सुरू झालं. अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा वीरवृत्ती निर्माण झाली. देव हसू लागले, बरं झालं अर्जुनाला औषध लागू झालं, आता माझा अर्जुन ज्ञानी झाला. प्रपंच करायला काहीच हरकत नाही, पण साधू संतासारखा ज्ञानी होऊन प्रपंच करा, कुठंच बाधा येणार नाही. ओळखून करा, काही बाधा येणार. आणि ओळखून नाही केलं तर आपण त्या ठिकाणी दुःखात होतो. बारीक सारीक गोष्टी आपण काही विचार करीत बसू नका. याचं स्वरूपच आहे, असं होणार म्हणजे होणारच येते. त्या ठिकाणी एखाद्याने जर का साखरेचा हत्ती केला दिवाळीच्या टायमाला, साखरेचं करतात ना, कोणी कुत्र करतंय, कोणी त्या ठिकाणी माकड करते. साखरेचे पूर्वीच्या काळामध्ये ते असे पदार्थ करायचे ते. आणि मग हत्ती केला, त्याला सुंदर शेपूट आहे, सुंदर पाय वगैरे आहे. नंतर मात्र तो बऱ्याच दिवस झाल्यानंतर हत्तीचं थोडं शेपूट वाकडं झालं, थोडं तुटलं हे झालं. आणि मग ते लेकरू त्या ठिकाणी ते आईला म्हणाला, आई आपल्या हत्तीचं शेपूटच जरा तुटलंय का. ती आई म्हणली अरे तुटू दे, साखरेचा तर हत्ती, शेपूट तुटली काय सोड तुटली काय, शेवटी चहातच टाकायचं त्या. तुटलेलं टाकलं तरी चहा गोडच होणार आहे आणि पूर्ण राहिलेला हत्ती चहा टाकला तरी चहा कसा होणार आहे, बोला का तुम्हाला गोड लागत नाही. तसं हे संसार आहे ना, त्या ठिकाणी असणारा अशा पद्धतीचा गोड त्या पद्धतीचा करायचा. तो तुटला काय, शाबूत राहिला काय, त्या कर्म पद्धतीनं चलू द्या. लय खेद करायचं काम नाही. आणि आपण किती खेद केला तर त्याला जसं व्हायचं ते तसंच होणार आहे का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आलेलं अर्जुनाला सांगितलं, आलेला वाट्याला कर्म पद्धतीनं करा, शोक सोडून देऊन कर्म करा, उपासना देवाला शरणागती करा आणि ज्ञान घ्या. ज्ञान घेऊन मस्त चलू द्या.
ज्ञानी होऊन त्या ठिकाणी चढवल्या आणि अंतिम ध्येय एकच ठेवा, परमात्मा प्राप्ती त्या ठिकाणी ठेवा. अर्जुनाचा मोह गेला, युद्धाला सुरुवात झाली. ही गीता भगवान श्रीकृष्ण सांगितल्याबरोबर अर्जुन ज्ञानी झाला. हीच गीता ज्याच्या ध्वजस्तंभावरती हनुमंतराय त्यांनी ऐकली, त्यांनाही त्या ठिकाणी असणारा आनंद झाला, ज्ञानी झाला. हीच गीता संजयने ऐकल्यानंतर संजय पण कृतकृत्य झाला. वा, त्या ते संजय म्हणू लागलेला आहे. अत्यंत संजयाला आनंद झालेला आहे. त्यांचा गळा सद्गतीत झालेला आहे, भरून आलेला आहे, अंगावरती रोमांच उभं राहिले. डोळ्यातून त्या ठिकाणी संजयाच्या अश्रू त्या ठिकाणी आनंद अश्रू त्या ठिकाणी येऊ लागले. तच्चे संस्मृत्यम आणि त्या ठिकाणी उठून संजय नाचू लागलेला आहे. हो हो, काय माझ्यावरती व्यासाने कृपा केली. आणि त्या ठिकाणी पडलेला अमृताचा पाऊस. पण अचानक त्या गावाला गेलो, ज्या गावाला अमृताचा पाऊस पडत होता, अचानक गेलो आणि त्या अमृताचा पाऊस माझ्या अंगावरती पडला. अमृत पिण्यात आलं, मी अमर झालो. संजय आनंदाच्या भरामध्ये नाचायला लागलेले आहेत, डोळे भरून आलेले आहेत, आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. तेवढ्या वेळामध्ये मात्र धृतराष्ट्र मात्र मैस्यासारखा तसाच बसलेला आहे. मशाला काही त्या ठिकाणी फरक पडत नाही. असं ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी धृतराष्ट्राचं वर्णन केलं. त्याच्यावर मात्र कोणताच परिणाम झाला तर नाहीच नाही. उलट तो म्हणू लागला, हे संजय काय आनंद व्यक्त करायला लागलेला आहे, तुला जे विचारलंय ते सांग मला. आणि म्हणून भगवद्गीतेच्या प्रारंभी त्या ठिकाणी धृतराष्ट्राने काय विचारलं होतं संजयाला, है का नाही. धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाचैव किमकुर. माझे आणि पंडूचे मुलं युद्ध करण्याकरता गेलेले आहेत, सांग बरं कोणाचा विजय होईल, माझ्या पोराचाच विजय होईल का नाही, आणि हे काय करते झालेले आहेत असं तुला विचारलं होतं. तू तर मला दुसरं सांगत बसला ना, आता तो उड्याच मारायला लागला. महाराज याला काय कळणार आहे, है का नाही. बैर्याच्या गावी काही असताना बैर्या माणसापुढे केलेलं गायन तसं व्यर्थ आहे, है का नाही. गाढवाला राजहंसाचा चारा त्या ठिकाणी बेडकाला गाढवाला दिला, व्यर्थ आहे. किंवा आपल्यात मन आहे ना, गाढवाला वा गाढवाला गुणाची काय चव आहे, तसं हा मी बोलत नाही. पण त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात धृतराष्ट्र काय झाला, मग बोलत चला, गाढवासारखाच झाला. ते एवढी मोठी गीता त्या ठिकाणी सांगितली, पण ही श्रीमद भगवद्गीतेची त्यांनी उपेक्षा केली आणि त्यांनी सांगितलं हे नको सोटू, तुला मी हे विचारलं नाही, हे तुला कोणी सांगायचं सांगितलेलं आहे. आणि मग काय विचारलं, शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय, मी तुला हे विचारलं होतं. तर त्या ठिकाणी संजय शेवटच्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देतो, हे बघा मालक, हे तुम्ही, मी नोकर आहे, तुम्ही मालक आहेत म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रसंग यायला लागला. पण मला नाही कळत कोणाचा विजय होईल कोणाचा काय. संजय हुशार होता, हे धृतराष्ट्र कपटी आहे, आंधळा आहे, कपटी आहे. त्याला जर म्हटलं ना की बाबा हे अर्जुनाचाच विजय होईल, यांच्याकडे त्या ठिकाणी हे सगळं त्यांची सत्याची बाजू आहे, हे मला आताच मिठी मारून टाकील म्हणले, हे आंधळ एवढं मोठं त्या ठिकाणी असणार हे आहे. आणि म्हणून संजय म्हटलं आपण त्याच्या कामावर येतं, आपण नोकर येतं, आपण मर्यादा ठेवूनच बोललं पाहिजे. आणि म्हणून पण आपण खोटं की नाही बोलायचं आणि त्या ठिकाणी उत्तर तर दिलं पाहिजे. म्हणून संजयने युक्ती त्या ठिकाणी रचली. काय युक्ती रचली, शेवटचा श्लोक आहे ज्ञानेश्वरीतला. संजय काय म्हणतो, मला एवढं कळत नाही हो, पण झटपोल अशा पद्धतीचा सांगतो, हे का नाही. झटपोल सांगितला कोणता, यत्र योगेश्वर कृष्णो, बोला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूति शेवटच्या श्लोकावरती ज्ञानोबारायांनी सुंदर वव्या केलेल्या आहेत. काय बघा, या बोला संजय बोले जी एरा एराची नेने परी आयुष्य ते जिने हे पुढे की गा. चंद्रू ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असने की जे. दया ते धर्मो, धर्मो ते सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. वसंत ते तवनी,
वने ते सुमने सुमने पालिंगने सुरंगाचे गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे भाग्य ते तविलासो सुख ते उल्लासो हे असो ते प्रकाशो सुरे तेत असे अनेक प्रकारचे ओव्या येतात. संजय म्हणू लागला मला जास्त कळत नाही. ज्ञानोबा सांगितलं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, शंभू आहे तिथं अंबिका आहे आणि संत आहे तिथं विवेक आहे. संजय म्हणू लागला जास्त मला कळत नाही, पण एवढं कळत बघा धृतराष्ट्र महाराज यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या बाजूने योगेश्वर भगवंत रथावरती सारथी येत, यत्र पार्थो धनुर्धरा, ज्या बाजूने अर्जुनासारखा धनुर्धारी आहे भगवत भक्त, आणि ज्या बाजूने धर्मराजासारखा सत्यवादी त्या ठिकाणी आहे, आणि ज्या बाजूने यशाची देवता असताना मारुतीराय आहेत ध्वजस्तंभावरती, आणि जिकडून सत्य सत्यमेव जयते. मला कोण विजय होईल कळत नाही, पण सत्यमेव जयते. आणि सत्य कोणाचं होतं? बोलत चला वा. आणि खोटं कोणाचं होतं? सत्याचा जय होईल. अर्जुन सारखा धनुर्धारी आहे, आणि ज्या बाजूने देव आहे ना त्या बाजूने जय होईल. धृतराष्ट्र म्हणला तुला म्हणायचंय काय? म्हणजे ते तुम्ही समजून घ्या काय म्हणायचं, तर ते मला नाही कळत कोणाचं, कारण त्याला माहित होतं मी जर म्हणलो पांडवांचं जय होईल तर हे म्हातारं दाबून त्या ठिकाणी गळा माझं बांधून टाकणार आहे. कारण धृतराष्ट्र कपटीच तसा होता. कशा पद्धतीनं समजावून सांगितलं महाराज. एका राजाने पोपट पाळलेला होता, त्याचा खूप जीव होता, ते शिकारीला गेलं, पण गावातल्या लोकांना सांगितलं. प्रत्येकाने तिथं येऊन त्याचा निरोप सांग. पूर्वीच्या काळामध्ये टीव्ही नाही, पत्र नाही, मोबाईल नव्हता. प्रत्येकाने येऊन मला पोपटाचा निरोप सांगायचा, आणि ती बी खुशाली सांगायची. ज्या दिवशी कोणी म्हणत ना पोपट मेला त्या दिवशी मी त्याला फाशी शिक्षा देणार. आणि म्हणून त्या गावात त्या घरातला प्रत्येक एक जण मनुष्य जायचा आणि त्या राजाला सांगायचा राजेसाहेब पोपट चांगला आहे. आणि एक दिवस दुर्दैवाने पोपट मेला हो, आणि ज्या घरावर पाळी आली होती त्या घरातले सगळे माणसं रडायला लागले. आता आपला माणूस गेला मेला मानल्यानंतर राजा तिकडच फाशीची शिक्षा देणार आहे, करायचं काय? पण गावातले त्या ठिकाणी असणारे एक वृद्ध आणि अनुभवी ज्ञानी त्या ठिकाणी एक म्हातारे होते. ते म्हटले मी जातो, काळजी करू नका. हो जा जा म्हटले तुम्ही, तुम्हाला आम्ही खूप काही त्या ठिकाणी धन बक्षीस देऊ, जा तुम्ही. म्हणले जातो म्हटले, पण बाबा तुमच्या जीवाचं काळजी करू नका, मी अनुभवी आहे. आणि त्या ठिकाणी असणारे ते बाबा वृद्ध अनुभवी असणारे तिथं गेले. राजा पळत आला, उशीर झाला म्हटले पोपट बरा आहे ना? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हो, जे चतुर होते त्यांनी सांगितलं पोपट बरा आहे, पण काय झालं? आहा रात्री 12 वाजेपासून झोपलाय तर उठला नाही किंवा आणखी. बर मग उठलाच नाही का? नाही उठला तर नाहीच नाही, पण आम्ही त्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर तो काही त्या ठिकाणी आमच्याकडे त्यांनी डोळा उठून पाहिला नाही. मग त्याच्या पुढे पेरू ठेवून पाहिला, पण तो काही खात नाही. पुन्हा तो काही हालचाल करीत नाही. पुन्हा वैद्य आणला तर नाडी पण बंद सांगितली. पुन्हा निचष्ट पडलेला आहे तो, मेला का काय हे काही माहित नाही. अहो बाबा मेला म्हणाला. अहो तुम्ही म्हणा फाशी तुम्हीच घ्या, पण तुमचा पोपट हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, सैरा वैरा काही करत नाही. मग मेलाच म्हणले मला नाही माहिती ते मेला का काय. इतिश्री तशा पद्धतीनं संजय महाराजांनी सांगितलं. धृतराष्ट्र महाराज यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर दुर्वाणी तिरमतीर मम, असं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. धृतराष्ट्र समजून घेतलं आता आपल्या पोरांचा नाश आहे, सत्यांचा जय आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबारायांचं चरित्र बघू थोडक्यामध्ये भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव